दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजचा स्वामी संदेश श्रावण महिन्याचे महत्त्व हे तुम्ही शांतपणे ऐकावे। यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे। पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ सुरू होतो। यंदा या महिन्यात एकूण 5 श्रावण सोमवार येत आहेत। हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे। श्रावण महिना हा विशेष महादेवांना समर्पित आहे। या महिन्यात देवी पार्वतीची पूजा केली जाते। मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फल प्राप्त होते। पुराणातील कथेनुसार जेव्हा दक्षपुत्री सतीने आपले प्राण त्यागले तेव्हा महादेवांवर दुःखाचा डोंगर कोसळला। ते घोर तपश्चर्येमध्ये लीन झाले। त्यानंतर सतीने हिमालय पुत्री पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि महादेव आपले पती व्हावे म्हणून कठोर तप केले। पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली। त्यानंतर त्याने पार्वतीशी विवाह केला। महादेव आणि पार्वती माता या मासामध्ये म्हणजेच महिन्यात एकत्र आल्याने हा महिना महादेवांसाठी प्रिय मानला जातो। म्हणून या महिन्यात महादेवांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते। म्हणून श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराच्या व्रतासोबत मंगला गौरी साजरी करतात। श्रावण महिन्यातच महादेवाने समुद्र मंथन केले होते। यावेळी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवाने सृष्टीचे आणि देवांचे रक्षण केले। विष प्यायल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंठात साठवले। त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी महादेवांवर जलाभिषेक केला। म्हणूनच श्रावण मासामध्ये महादेवांना अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केले जाते। श्रावण मासामध्ये भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात। हा काल साधू संतांसाठी अमूल्य असतो। तसेच श्री विष्णू योग निद्रेत असल्याने त्यानंतर भगवान शिव विश्व चालवण्याची जबाबदारी स्वीकारतात। म्हणूनच महादेव श्रावणाचे प्रमुख मानले जातात। भक्तांना भोग मोक्ष रूप सुख देणाऱ्या कल्याणमूर्ती शिवजींची या महिन्यात पूजा केली जाते। महादेवांच्या ज्ञानानेच मुक्ती मिळते। याशिवाय मुक्तीचा अन्य उपाय नाही। जे पुरुष महादेवांची उपासना करतात ते मुक्त होतात। महादेवांच्या पूजनाने सर्व यज्ञाचे फल मिळते। योगेश्वर ऋषभध्वजांच्या अर्चनेने सर्व अभिष्ट कार्य तात्काळ सिद्ध होतात। विश्वेश्वर उमापतींच्या अर्चनेने सर्व पापे नष्ट होतात। जो शिवजींना सर्वरूप जाणून लिंगाचरण करतो त्याला आत्मयोग आणि शास्त्रयोग प्राप्त होतो। शिव याचा अर्थ आहे कल्याण स्वरूप आणि कल्याण प्रदाता। परब्रह्माच्या या कल्याण रूपाची उपासना उच्च कोटीचे सिद्ध कल्याणोच्छुक साधन आणि सर्वसाधारण आस्तिक जन या सर्वांसाठी परम मंगलमय परम कल्याणकारक सर्व सिद्धिदायक आणि सर्व श्रेयस्कर आहे। म्हणूनच प्राचीन कालापासून देव दानव ऋषी महर्षी योगी मुनी सिद्ध गंधर्व इतकेच नव्हे तर ब्रह्मा विष्णू यांनीही महादेवांची उपासना केली आहे। भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचे तर हे परम आराध्य दैवत आहेत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।